आज केरळमधील आमच्या ट्रिपचा 7वा दिवस आहे आणि शेवटचा सुद्धा। तर आजच्या या दिवशी आम्ही पाहणार आहोत तामिळनाडूमधील सुचिंद्रम येथील थानुमलयन स्वामी मंदिर, तसेच भारताचे शेवटचे टोक असणारे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक। तर चला मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी दीप्ती, स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस थिंग्स मध्ये। आज सकाळी केरळमधील रिसॉर्ट स्वागत हॉलिडेज मधून नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही चेकआउट करून निघालेलो आहोत तामिळनाडू येथील कन्याकुमारीसाठी। तर कोलम ते कन्याकुमारी हे सुमारे 70 ते 80 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते पार करण्यासाठी आम्हाला 2 तास लागले आणि आम्ही पोहोचलेलो आहोत कन्याकुमारी येथे। स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक कडे जाताना कन्याकुमारी येथे आपल्याला लोकल मार्केट लागते। त्या लोकल मार्केटमध्ये समुद्रामध्ये मिळणारे जे शंख, शिंपले आणि कलरचे स्टोन्स असतात त्याच्यापासून बनवलेले अनेक शोभेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या बघायला मिळतात। त्याच्यामध्ये कासव, शिवलिंग, अनेक प्रकारचे हातामध्ये घालणारे ब्रेसलेट, गळ्यातले मोत्यांचे तसेच रंगीबिरंगी क्रिस्टलचे हार आपल्याला पाहायला मिळतात। तसेच दरवाजाचे तोरण, झुंबर अशा अनेक शोच्या वस्तू आपल्याला तिथे बघायला मिळतात। केरळच्या आमच्या या प्रवासामध्ये जिथे जिथे पण आम्ही गेलो आणि तिथील लोकल मार्केट पाहिलं, त्या लोकल मार्केटपेक्षा मला हे कन्याकुमारी येथील मार्केट खूप चांगलं वाटलं आणि इथे वेगवेगळ्या कारण युनिक अशा ऑथेंटिक वस्तू मला बघायला मिळाल्या। इथे मी खरेदी सुद्धा केलेला आहे, अनेक शोच्या वस्तू घेतलेल्या आहेत, तसेच गळ्यातले माळ वगैरे घेतलेले आहेत। कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक येथे जाण्यासाठी आपल्याला जहाजाने जावे लागते आणि त्यासाठी हे बघा खूप मोठी लाईन लागलेली आहे तिकीट काउंटरवर आणि पर पर्सन 75 रुपये तिकीट आहे बोटीतून आपल्याला जाण्यासाठी। तर आम्ही सुद्धा रांगेमध्ये उभारलं आणि तिकीट काढलेलं आहे। स्वामी विवेकानंदांनी आपले तत्ववादी आणि अनमोल असे विचार संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर परदेशातही पसरवले। स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण केले आणि शेवटी ते कन्याकुमारी येथे आले। कन्याकुमारी येथील समुद्रामध्ये जो अखंड दगड आहे त्या दगडापर्यंत ते पोहोच आले होते आणि ते तिथे 3 दिवस सलग ध्यानस्थ बसले होते। तर आज हे बघा बोटीसाठी सुद्धा खूप गर्दी आहे। बोटीच्या बाहेर एक कंटेनर असतं, त्याच्यामध्ये लाईफ जॅकेट्स असतात, तर ते लाईफ जॅकेट्स आपण स्वतः घेऊन घालून बोटीमध्ये बसायचं असतं। जोराचा वारा सुटलेला आहे, तुम्हालाही आवाज ऐकू येत असेल। इथे नेहमीच असा जोराचा वारा सुटलेला असतो। आमची बोट सुरू झालेली आहे, वारा सुटलेला आहे जोराचा, तसेच लाटा सुद्धा मोठमोठ्या येत आहेत आणि बोट आमची अगदी हेलकावे खात आहेत। आम्ही स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉकच्या इथे पोहोचलेलो आहोत। अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला इथे पोहोचण्यासाठी। बोटीतून बाहेर आल्यानंतर आपण आपले लाईफ जॅकेट एका कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे असतात आणि इथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला तिकीट आहे। तर दर्शनासाठी आपल्याला 30 रुपयेचे तिकीट काढावे लागते। स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक जो आहे तो खूप मोठा असा अखंड दगड आहे। तर तिथं छोटंसं मंदिरही आहे। मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांची पंचधातूमध्ये बनवलेली स्मारक शिला आहे। 25, 26 आणि 27 डिसेंबर 1892 साली स्वामी विवेकानंद येथे पोहोच आले होते या रॉकवरती आणि इथे ते सलग 3 दिवस ध्यानस्थ बसले होते। तर त्यांच्या स्मरणार्थ इथे स्वामी विवेकानंदांची स्मारक शिला उभारण्यात आलेली आहे। खूप छान आहे इथे स्वामी विवेकानंद स्मारकशिला पाहण्यासाठी आपल्याला वरती आणि पायऱ्या चढून जाव्या लागतात।
कन्याकुमारी हे आपल्या भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक आहे आणि ते विशेष करून सूर्योदय पाहायला पर्यटक येतात. तर इथे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या तिन्ही समुद्रांचा इथे संगम झालेला आहे आणि अशा या संगम पॉइंटच्या इथून सूर्योदय पाहणे खूप सुंदर अनुभव आहे. इथून सूर्य उगवताना आपल्याला विविध रंगाचे अभिसरण आकाशामध्ये पाहायला मिळते. हा समोर दिसणारा जो स्टॅच्यू आहे ते स्टॅच्यू संत थिरुवल्लर यांचा आहे. येथील गुरु, स्वामी तसेच ते कवी सुद्धा होते. तर त्यांचे सुमारे 133 फूट असा उंच स्मारक उभारण्यात आलेला आहे. तिथे सध्या बांधकाम अजून चालू आहे, त्यामुळे आम्हाला तिथे जाता आलेलं नाहीये. आणि हे समोर दिसत आहे ते आहे श्री पद्म मंडपम. तर श्री पद्म मंडपम म्हणजे इथे जी पार्वती माता होती ती कन्या रूपात असताना तिने शंकरांची आराधना केली होती आणि तिच्या पावलांचे ठसा तिथे उमटलेला आहे. त्यामुळे तिथे कन्याकुमारी मातेचं मंदिर असं म्हटलं जातं त्या मंदिराला. आणि बघा हे जे आहे स्वामी विवेकानंदांचं पंचधातूमध्ये उभारण्यात आलेली प्रतिमा स्मारक आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला तेवढंच तिथून तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ घेता आलेला आहे. आणि इथून बघा खूप सुंदर असा अथांग पसरलेला समुद्र दिसतो आणि जोराचा वारा सुद्धा सुटलेला असतो नेहमीच इथे. खूप भारी वाटतं इथून असा अथांग समुद्र बघताना. आजूबाजूलाही आपल्याला छोटी छोटी दगडं दिसत आहेत समुद्रामध्ये. स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉकच्या इथे मेडिटेशन हॉल आहे, जिथे आपल्याला मेडिटेशन करता येतं आणि खूप छान मन प्रसन्न आणि शांत होणार असं मेडिटेशन हॉल आहे. तिथे अगदी हळू आवाजामध्ये ओमचं उच्चारण आपल्याला ऐकायला येतं. तर तिथं आपण बसून 10-15 मिनिटं मेडिटेशन सुद्धा करू शकता. आणि तिथेच एक बुक स्टॉल आहे जिथे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यावरील पुस्तके आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेली काही पुस्तके, ग्रंथ आहेत. तर तिथून आपण ते पुस्तकं सुद्धा विकत घेऊ शकतो. आणि तिथेच आपल्याला रॉकवरती त्यांचं प्रोफाईल सुद्धा लिहिलेलं पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्या जीवन कालावधीमध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी श्रीरामकृष्ण मिशन ही एक संस्था सुरू केली होती. तर बरीचशी स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती आपल्याला इथे आल्यानंतर मिळते. स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक पाहिल्यानंतर आम्ही गेलो सुचिंद्रम येथील थानुमलयन स्वामी मंदिर पाहण्यासाठी. हे मंदिर खूप प्राचीन आणि शेकडो वर्षापूर्वीचं आहे. थानुमलयन स्वामी मंदिर आतून खूप मोठे आहे. इथे जवळपास 138 असे नक्षीदार रेखीव दगडी खांब आहेत. त्यातले 4 खांब तर म्युझिकल पिलर्स म्हणून ओळखले जातात, कारण त्या खांबांना हाताने वाजवले असता सितार, तंबोरा आणि मृदंग या वाद्यांचा आवाज ऐकू येतो. या मंदिरामध्ये छोटी छोटी अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. तसेच येथे एकाच ग्रेनाइट दगडापासून बनवलेली भव्य अशी हनुमानाची मूर्तीही आहे. आज या मंदिरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे इथे भक्त भाविकांची गर्दी दिसून येते. ह्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची लिंग स्वरूपामध्ये पूजलेली मूर्ती आहे. ह्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जेंट्सला आपले शर्ट वगैरे असे वरचे कपडे काढूनच मंदिरामध्ये प्रवेश करावे लागते. या मंदिराला सुचिंद्रम मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते. सुचिंद्रम येथील हे प्राचीन मंदिर पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा त्रिवेंद्रमला गेलो, कारण त्याच रात्री आमची त्रिवेंद्रम टू पुणे ही रात्री 1 वाजताची फ्लाईट होती. सुचिंद्रम ते त्रिवेंद्रम हे सुमारे 80 ते 85 किलोमीटरचे डिस्टन्स आहे आणि आम्हाला जवळपास 2.5 ते 3 तास लागले. तर अशा पद्धतीने आमची 7 days 6 nights ची केरळ ट्रिप खूप छान झाली. केरळमधले ट्रॅडिशन्स, लँग्वेजेस तसेच येथील वेगवेगळे अन्नपदार्थ अनुभवता आले. ह्या केरळ ट्रिपचे माझे डे 1 पासूनचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.